तर महाराष्ट्रासाठी सुद्धा दिवस महत्त्वाचा आहे, कारण बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुका। तर बारामती विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची सुरुवात थोड्याच वेळात होईल। महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी करण्यात येणार आहे। बारामती विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकरता प्रशासनाची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या प्रमुख उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या निवडणुकीकरता एकूण 342 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं होतं। मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्हीची नजर आहे। उमेदवारांच्या प्रतिनिधींकरता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण थेट बोलूया, आमचे प्रतिनिधी सहकारी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, जसं इतर राज्यांमध्ये आजचा निकालांचा दिवस आहे आणि ती सगळी राज्य सुद्धा महत्त्वाची आहेत, तसंच महाराष्ट्रासाठी बारामती राहुरी महत्त्वाचं आहे। नेमकं काय घडतं, काय सांगशील वातावरण? बारामती देखील महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। अर्थात ही निवडणूक लागू नये असंच प्रत्येकाला वाटत होतं, पण 6 महिन्यात निवडणूक घ्यावी लागते। अजितदादांच्या निधनानंतर ती निवडणूक आता लागली आणि सुनेत्रा पवार या स्वतः उमेदवार आहेत। सध्या मी तुम्हाला थेट दृश्य दाखवतो, म्हणजे इथली परिस्थिती दाखवतो काय आहे। याआधीच खरं तर सुनेत्रा पवार यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं होतं की कोणीही इथे फ्लेक्स लावू नका, कुठेही बॅनर लावण्याची गरज नाही आहे, की निवडणूक होतीये ती औपचारिकता आहे। कारण 22 उमेदवार हे जरी त्यातले 2 छोट्या पक्षांचे उमेदवार आहेत, बाकी तर सगळे अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच मानली जाते, पण तरीही औपचारिकता पाळावी लागणार आहे आणि म्हणूनच ही सगळी जय्यत तयारी केली आहे। आतमध्ये देखील सध्या कोणालाही सोडलं जात नाहीये, केवळ ज्यांच्याकडे पास आहेत अशाच व्यक्तींना आत सोडलं जात आहे। आत नेमकी कशी सगळी तयारी झाली आहे, माझे सहकारी जे जितेंद्र या ठिकाणचे प्रतिनिधी आहेत बारामतीचे, ते आपल्याला सविस्तर या सगळ्या संदर्भात माहिती देतील। जितेंद्रजी, आतमध्ये नेमकी काय काय तयारी झाली आहे? तुम्ही जाऊन पाहणी करून आला होता, तिथे किती टेबल्स आहेत, किती वाजता मतमोजणीला सुरुवात होईल? साधारणतः आपण बघितलं तर 20 टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे। 6 टेबलवर जी मतमोजणी केली जाणार आहे ती पोस्टल मतदानात मोजले जाणार आहेत। आणि आपण बघितलं की एकंदरीत ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती, कारण आपण बघितलं की जरी सुनेत्रा पवार यांचा विजय नक्की मानला जात असला तरी म्हणजे आत्तापर्यंतचे उमेदवारांची मतधिक्य पडलेले आहे की 2,14,000 असतील, 2,000 अजितदादांचे 1,65,000 मताधिक्य असेल, परंतु आत्ताची निवडणूक जी ही झाल्यानंतर त्यांना 2,14,000 किंवा 2,17,000चा टप्पा पार केल्यानंतर विक्रमी मताधिक्य त्यांना मिळालं पाहिजे। म्हणून आपण बघितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, इतर नेते असतील, यांच्या सभा घेण्यात आलेला, भाजपचे चंद्रकांत पाटील असतील, भाजपने देखील इथं येऊन वेगवेगळ्या ठिकाणी बूथ कमिटींच्या बैठका घेतल्या होत्या। आणि नंतर आपण बघितलं की एक शेवटची जाहीर सभा बारामतीच्या शारदा प्रांगण येथे पार पडली आणि आपण बघितलं त्या मंचावर सुप्रिया सुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि छगन भुजबळ, इतर सर्व नेत्यांची त्या ठिकाणी भाषणं झाली। पण असं जरी असलं तरी आपण बघितलं की या मतदानाचा टक्का कुठंतरी घसरलेला आपण बघितलं। पुढाऱ्यांनी इथलं अजिबात काम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसलं नाही। जी मतदारांपर्यंत आपल्याला जायला पाहिजे होतं की त्यांच्या मतदाराच्या स्लिपा त्यांच्यापर्यंत गेल्या नाहीत आणि म्हणून आपण बघितलं की 58.27% मतदान झालेलं आहे। 2,24,000 मतदान या झालं असलं तरी आता आपण बघतोय की जे विरोधक आहेत, अभिजित बुचकुले असतील, करुणा मुंडे असतील, इतर 22 उमेदवार हे विरोधी ह्याच्यामध्ये रिंगणात उतरलेले आहेत। आणि आपण आता आपल्याला बघायचं आहे की सुनेत्रा पवार हे 2,17,000चे पुढचं मताधिक्य ते घेणार का, आणि दुपारी आपल्याला हे साधारणतः स्पष्ट होईल। आणि त्यानंतर जरी विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की गुलाल कुणी उधळायचा नाही आणि जल्लोष कुणी करायचा नाही। आपण बघितलं की अजितदादांचं दुःख अजूनही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। तर आपण एकंदरीत बघितलं की एकंदरीत आता 8 वाजता पहिल्यांदा पोस्टल मतदानाला सुरुवात होईल आणि त्यानंतर पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर 20 टेबलवर
ही आपली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. तर पोस्टलला पहिले सुरुवात होईल आणि त्यानंतर मतमोजणीला पुढच्या सुरुवात होईल. आपण ही ते दृश्य बघतोय त्या ठिकाणी जिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तिथे ही मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी 27 काउंटर्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पहिले पोस्टलच्या मतमोजणी वेगळ्या ठिकाणी होईल, बॅलेटची वेगळी होईल आणि मग पुढची सगळी मतमोजणी होणार आहे. म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्णपणे कल हाती येतील किंवा त्याच्या आधीच आपल्याला सगळं हा निकालच कळू शकतो. कारण या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या एकमेव प्रस्थापित उमेदवार आहेत. त्या व्यतिरिक्त सगळेच उमेदवार हे अपक्ष आणि नौखे आहेत किंवा अगदी अभिजित बिचकुले आहेत, करुणा मुंडे यांच्यासारखे उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा बारामतीमध्ये आल्यानंतर हा स्पष्टपणे दिसतोच किंवा जाणवतोच आहे. केवळ आता ही औपचारिकताच आहे. मात्र या निवडणुकीमध्ये मताधिक्यांचं गणित किती असणार आहे, म्हणजे मताधिक्य अजितदादांचा रेकॉर्ड मोडता येणार आहे का, एवढंच फक्त पाहायला मिळणार आहे. मात्र फक्त 2,24,000 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावलेला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरलेला आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड खरंच मोडेल का, हा प्रश्न आहे. नक्की नक्की. सुमित, धन्यवाद. तुमच्याकडे आज दिवसभर येत राहू आणि बारामतीतला सगळा आढावा तुमच्याकडून घेत राहू. आता आपण पुढे जाऊया राहुरीकडे, कारण राहुरीमध्ये सुद्धा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरुवात होईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी पूर्ण केलेली होती. 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. निकालाचा पहिला कल सकाळी 9 वाजता येऊ शकतो. दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्टच होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा रेकॉर्ड चांगला आहे. तरी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर झळकले होते. वंचितचे संतोष चाळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे काय करिश्मा दाखवतात हेही बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता शिगेला लागलेली आहे. राहुरीविषयी थेट बोलूया. राहुल आपल्या सोबत आहेत. राहुल, राहुरीतलं काय चित्र? खरं तर सुप्रिया सुळे बोलता बोलता म्हणाल्या होत्या की कुणीही गेल्यानंतरची जी पोटनिवडणूक असते ती तशी काही फार आनंदाची उत्सुकतेची नसते, पण काय सांगशील? अगदी खरं तर बारामतीनंतर राहुरी ही दुसरी पोटनिवडणूक राज्यातली बघितली तर औपचारिकता याला म्हणता येईल. कारण 4 प्रमुख उमेदवार जरी या ठिकाणी रिंगणात असले तरी अक्षय कर्डिले यांचं पारडं मात्र जड मानलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं राहुरीच्या पोटनिवडणुकीची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे इथले कर्डिलेंचे पारंपरिक विरोधक किंवा पारंपरिक विरोधी उमेदवार ज्याला म्हणलं तर वावगट होणार नाही असे प्राजक्त तनपुरे यांची ऐन वेळेची माघार आणि त्यानंतर अक्षय कर्डिले यांचा मोकळा झालेला रस्ता आणि त्यामुळं राज्यभरात ज्या पद्धतीनं 2 पोटनिवडणुकांची चर्चा होती त्याबद्दल राहुरी देखील केवळ औपचारिकता असा निकालाला बाकी असं म्हणायला हरकत नाही. मतदानानंतर मतमोजणीची तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. काही वेळातच पोस्टल मतदानाला देखील पोस्टल मतमोजणीला देखील सुरुवात होईल. मात्र एकंदरीत बघितलं तर राहुरीच्या पोटनिवडणुकीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं शिवाजी कर्डिले यांचं निधन झालं त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांची ऐन वेळेची माघार, मी परत एकदा उल्लेख यासाठी करतोय की प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीनंतर जवळपास एकतर्फी अशीच ही राहुरीची निवडणूक झाली होती. अर्थात प्राजक्त तनपुरे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या बदल्यात त्यांना नेमकं येत्या काळात काय मिळतंय हे देखील बघावं लागेल. मात्र एकंदरीत बघितलं तर प्रमुख विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा शरद पवार राष्ट्रवादी गट या ठिकाणी होता. मात्र तनपुरे यांच्या ऐनवेळी माघारीनंतर ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना ही उमेदवारी जी आहे ती द्यावी लागली. 2 उमेदवार, वंचितचा एक उमेदवार आणि त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक बंडखोर उमेदवार या ठिकाणी आहे. त्यामुळं मी परत एकदा याच अर्थानं म्हणतोय की औपचारिकता यासाठी की 2 प्रमुख दावेदार, खास करून जो तुमच्या विरोधी बाकावर लढणार होता आणि ताकदीचा उमेदवार म्हणून ज्याला महत्त्व होतं त्याच उमेदवारांनी ऐनवेळी घेतली माघार आणि त्यामुळं इथला देखील विजय केवळ औपचारिकता. 9 वाजल्यापासून पोलचे ह्या सगळ्या गोष्टी याला 27 फेऱ्या या ठिकाणी होतील. मात्र 11 ते 12 पर्यंत जवळपास चित्र स्पष्ट झालं असेल. सुवर्ण, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोण जिंकतं याच्यापेक्षा किती मतानं आणि किती मोठ्या फरकानं तो निवडून येतो. कारण पोटनिवडणूक जरी असली तरी देखील ज्या पद्धतीने तर ऐनवेळी का असेना महाविकास आघाडीने ताकद लावली, काहीसे आकडे बदलताना या ठिकाणी देखील दिसू शकतात. सुवर्ण, बरोबर. राहुल, बारामतीची काय किंवा राहुरीची काय पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असाच भाजपचा प्रयत्न होता.
आणि बारामतीत तर महायुतीचा एकत्रित असा प्रयत्न होता. बघूया आज दिवसभरात काय होतं. धन्यवाद तुर्तास राहुल माहिती दिल्याबद्दल.